नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी उद्या किल्ले रायगडावर जाणार, नवीन कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत सावध रहा, जरांगेंचं मराठा समाजाला हे आवाहन। सरकारने मागण्या मान्य केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार, पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विजयी सभा घेणार, जरांगे पाटलांची माहिती। प्रत्येक जिल्ह्यात तालुका पातळीवर 11 लोकांची टीम काम करणार, ही टीम नोंदणीसंदर्भात शिंदे समितीला मदत करेल। यामध्ये मोडी, उर्दू, फारसी या भाषेचे अभ्यासक असतील। मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी आज बैठक, ओबीसीतून मराठ्यांना दिलेल्या आरक्षणावर चर्चा करणार, भुजबळांकडून सर्व समाजाच्या नेत्यांना आजच्या बैठकीचं निमंत्रण। सोलापूरच्या माढा तालुक्यात आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन, प्रकाश आंबेडकर ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहणार। मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाचा साताऱ्यात शाही विवाह सोहळा, कराडच्या दौलतनगर मैदानात पार पडतोय हा विवाह सोहळा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार हजेरी। शंभूराज देसाई यांचे पुत्र यशराज यांच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी, फडणवीस यांच्यासोबत गिरीश महाजन, उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंह भोसले यांचीही उपस्थिती। साताऱ्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या 39व्या गडकोट मोहिमेच्या सांगता कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी, ही मोहीम म्हणजे शिवरायांना मानाचा मुजरा असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। वाशिममध्ये अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईकांच्या बॅनरची चर्चा, बॅनरवर नाईकांच्या पत्नी मोहिनी यांचा फोटो झळकल्यानं त्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा। काल्पनिक तर कोणीही खासदार होऊ शकतं, गोंदियामध्ये परिणय फुकेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून प्रफुल्ल पटेलांचा टोला। रविकांत तुपकरांना सभेत शिरून कांशिलात लगाव, शिंदेगडाचे आमदार संजय रायमुलकर यांची भर सभेत धमकी, रविकांत तुपकर लोकसभेच्या रिंगणात, राजकीय वातावरण तापलं। आमदार संजय रायमुलकर यांच्या पानसट धमक्यांना घाबरत नाही, आम्ही पण त्यांना जसास तसं उत्तर देऊ, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं रायमुलकरांच्या धमकीवर उत्तर। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शहरातील विविध विकास कामांची पाहणी, अजित पवारांची विद्या प्रतिष्ठान इथल्या जनता दरबाराला उपस्थिती। मंत्री छगन भुजबळांना पासपोर्ट रिन्युअलची परवानगी, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळांच्या पासपोर्ट रिन्युअलवर आता ईडीनं बंदी घातली होती। केंद्र सरकारच्या 3ऱ्या सूचीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी गवळी समाज आक्रमक, रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील देवरुखमध्ये गवळी समाजाचा मेळावा, मेळाव्यात आरक्षणावर चर्चा। परळीत बीडमध्ये मयत पतीच्या जागेवर अनुकंप तत्वावर नोकरी मिळण्यासाठी पत्नीचं 3 दिवसांपासून उपोषण, 2018 साली औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कार्यरत असताना पतीचं निधन झालं, तेव्हापासून कुटुंब उघड्यावर पडल्यानं पत्नीचं हे उपोषण। बुलढाण्यात आदिवासी पारधी क्रांती संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं, गैर आदिवासी जातीतील अनुसूचित जातींचं प्रमाणपत्र न देण्याची मागणी। पुण्यात दुबईहून सोन्याची तस्करी, तब्बल 6 किलोचे 3.5 कोटींचं सोनं जप्त, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई। पुण्याच्या हिंजवडीतील एका लॉजवर IT अभियंता महिलेची गोळ्या झाडून हत्या, महिलेचा प्रियकर ताब्यात। वर्ध्यात मुलांची सोनोग्राफी करायची असल्याचं सांगत डॉक्टरकडून 3 लाखांचा गंडा, ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गेल्या 2 महिन्यांपासून सोयाबीनचे दर स्थिर, दरात वाढ होण्याऐवजी सोयाबीनच्या दरात घसरण, सोयाबीन साठवून ठेवावं की विकावं, शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला प्रति क्विंटल मागे 9,000 ते 10,000चा भाव, तुरीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे, तूर उत्पादक शेतकऱ्यांना मात्र दिलासा आहे। निर्यात संत्र्याला आता 1 किलो मागे 44 रुपयांचं अनुदान मिळणार, राज्य सरकारचा या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। बांगलादेशात संत्र्याला 88 रुपये इतका आयात शुल्क मिळतोय। लसणाची फोडणी महागली, नाशिकच्या मालेगावात लसणाला प्रति क्विंटल तब्बल 35,000 रुपये भाव। पंतप्रधान मोदींच्या हस्ते लॉन्च झालेला सल्फर कोटेड गोल्ड युरियाचा पहिला रँक मनमाडमध्ये दाखल, पिकांच्या उत्पादनात वाढीसाठी गोल्ड युरिया उपयुक्त ठरणार। हमाल दरवाढीबाबत कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे परभणीत कापूस खरेदी बंद, शेतकऱ्यांनी बाजार समितीत कापूस विक्रीसाठी आणू नये, कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना आवाहन।
कांद्यावरील निर्यात बंदी विरोधात तीव्र रास्ता आणि रेल रोकोचा इशारा. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा सरकारला हा इशारा. रत्नागिरी शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा उद्या बंद राहणार. पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद. नागपूर जिल्ह्यातील धरणात पुरेसा पाणी साठा, मात्र पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याची गरज. जिल्ह्यात 66% पाणीसाठा शिल्लक आहे. संभाजीनगरच्या लायगावमध्ये शेतकऱ्यांच्या सहभागातून आणि पहाट ॲग्रो प्रोड्युसिंग कंपनी अंतर्गत ऑइल मिलची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालंय. पुण्याच्या गुलटेकडीमध्ये अंगणवाडी आणि आशा सेविकांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळेंची हजेरी. अभिनेत्री शिल्पा शेट्टी साईचरणी लीन. शिल्पा शेट्टीच्या नव्या वेब सिरीजच्या प्रदर्शनानंतर घेतलंय साईंचं दर्शन. अकोल्यात रंगली विदर्भातील प्रसिद्ध आणि अनोखी रोडगे पार्टी. पार्टीत गव्हाचे रोडगे, वांग्याची भाजी, वरण आणि गावरान तुपाची मेजवानी. जळगावात 36 वर्षांची परंपरा असलेल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण महोत्सवाचं आयोजन. गावातील प्रमुख मार्गावरून पार पडलाय भव्य शोभायात्रा दिंडी सोहळा. मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या धाराशिवच्या सांजा गावातील मराठा बांधवांचं जल्लोषात स्वागत. मराठा आंदोलकांवर फुलं आणि गुलालाची उधळण. पिंपरी चिंचवडमध्ये एसटीपीवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी सल्लागार नेमण्यास गृहनिर्माण संस्थाधारकांचा विरोध. प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये भाजपची कार्यकारिणी निवड. भाजप प्रदेश उपाध्यक्षांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले. गोंदियात अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा. महायुतीच्या उमेदवारासाठी काय काम करावं यासाठी मेळाव्यात आदेश. पुण्यात घरगुती पाईप गॅससाठी विशेष मोहीम. केंद्र सरकारकडून अनेक भागात गॅस कनेक्शन. देशात पाईपद्वारे घरगुती गॅस पुरवठा वाढावा. राष्ट्रीय मोहिमेची ही घोषणा.